गेल्या काही वर्षांपासून रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये कोसळताना दिसतोय. $1 बरोबर ₹90 किंवा ₹100 होतोय की काय अशी एकूण परिस्थिती आहे. तज्ज्ञांच्या मते रुपयाच्या घसरणीचं कारण भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांनी अलीकडे केलेली मोठ्या प्रमाणातील विक्री हे आहे. यासोबतच भूराजकीय तणावाचा सुद्धा रुपयावरती नकारात्मक परिणाम झाल्याचं सांगितलं जातं. रुपयाची घसरण म्हणजे भारतासाठी वस्तू किंवा एकूणच आयात महाग होणार आहे. आता हे झालं रुपयाचं आणि याच्यावरती मागच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की रुपया घसरला नसून डॉलर मजबूत होतोय. जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या चलनाची अवस्था अशीच काहीशी आहे. पण एक चलन असं आहे जे डॉलरच्या तुलनेमध्ये वधारलेलं आहे आणि हे चलन आहे युरो. जगभरातील चलनांनी डॉलर समोर सपशेल शरणागती पत्करलेली असताना युरो डॉलरच्या तुलनेमध्ये कसा काय वधारलेला आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अनुराध जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता युरो हे आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये वापरलं जाणारं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं चलन आहे आणि हे चलन युरोपीय संघ राष्ट्रांचं अधिकृत असं चलन आहे. युरोपीय संघातील 19 देश आणि त्या देशांचे सुमारे 34 कोटी लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारं हे सामायिक चलन 1999 साली अंमलात आणलं गेलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये एका युरोचं मूल्य हे डॉलरच्या तुलनेमध्ये 85 सेंटच्याही खाली होतं. पण पहिल्या वर्षातच डिसेंबर 1999 पर्यंत युरो आणि डॉलर हे एकाच एक पातळीवरती आलेले दिसून येतात. पुढे दोघांमध्ये चढ उतार जे आहे ते सुरू राहिले. पण 2002 मध्ये डॉलरच्या मूल्याशी या युरोने बरोबरी साधली आणि पुढे मात्र युरोने डॉलरला मागे टाकलेलं आहे आणि डॉलरच्या तुलनेमध्ये युरो हा कायमच वधारलेला दिसून येतो. 2008 मध्ये जागतिक आर्थिक संकट आलेलं असताना आणि त्या आर्थिक संकटामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था होरपळत असताना एका युरोची किंमत अमेरिकी डॉलरच्या जवळपास 1.5 पटीपर्यंत वाढलेली होती. 2017 मध्ये एक बातमी होती. आता ही बातमी थोडीशी तुम्हाला डिटेल सांगतो. तेव्हा अमेरिका आणि युरोप यांच्यामध्ये 2017 हे वर्ष अमेरिकेचं असेल असा सर्व गुंतवणूकदारांचा आणि एकूण मार्केटचा अंदाज होता. तशी आशा होती. अशी आशा असण्यामागचं कारण होतं तेव्हाचे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मार्केट मोठ्या आशेने पाहत होतं. राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं त्यांनी दिलेलं आश्वासन, उद्योगांवरील करांचा भार कमी होण्याची आशा याच्यामुळे अमेरिका येणाऱ्या काळामध्ये जोरदार घोडदौड करणार असा सर्व गुंतवणूकदारांचा मार्केटचा अंदाज होता. आणि तेव्हा अमेरिकी अर्थव्यवस्था नॉर्मल परिस्थितीकडे वळत असल्यामुळं तिथल्या फेडरल रिझर्व्हनं शून्याच्या जवळपास असलेले व्याजदर हळूहळू सर्वसाधारण पातळीकडे वळवण्याची पावलं उचललेली होती. याच्या अगदी विरोधात युरोपमधलं चित्र धुसर होतं. 2016 मध्ये ब्रिटननं युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता. युरोपच्या बऱ्याच भागांमध्ये जागतिकीकरण विरोधी आणि युरोपीय एकीकरणाविरोधी पक्ष आणि नेते हे जोर धरत होते. युरो चलन वापरणाऱ्या गटामध्ये येणाऱ्या काळामध्ये फूट पडू शकते की काय अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली होती आणि म्हणूनच एकूणच युरोपमध्ये गुंतवणूक ही जोखीम सुद्धा मानली जात होती. युरोचं जे एकूण मूल्य आहे ते 2014च्या सुरुवातीला जवळपास $1.38 होतं. ते घसरून 2016च्या शेवटाकडं $1.07 एवढं झालेलं होतं आणि आता युरोची किंमत $1 पर्यंत घसरेल असं सगळ्यांचा अंदाज होता. सगळ्यांचे डोळे त्याच्याकडेच लागलेले होते. पण झालं उलटच. ट्रम्प यांच्याबद्दल मार्केटचा थोड्याच काळामध्ये भ्रमनिरास झाला. ट्रम्प आर्थिक विकासाला गती देणारी धोरणं राबवू शकतील अशी अपेक्षा खूपच पातळ झाली आणि ट्रम्प यांची वादग्रस्त विधानं, ट्वीट्स यांच्यामुळे अमेरिकेच्या अर्थकारणातली जोखीम वाढली आहे हे लक्षात आल्यानं लवकरच युरो डॉलरच्या तुलनेमध्ये चांगलाच वधारला होता. हे 2017 मधलं सांगतोय. त्याच्यानंतर 2024 मधली बातमी सांगतो. तब्बल 2 दशकानंतर म्हणजे 2002 नंतर युरो चलन घसरून डॉलरच्या समान पातळीवरती आलं. याच्यातून युरोपमधील प्रमुख अर्थव्यवस्था डळमळीत झालेल्या आहेत असा अर्थ सुद्धा घेतला गेला. अमेरिकेमधली विक्रमी चलनवाढ आणि तिला रोखण्यासाठी व्याजदरामध्ये आक्रमकपणे करण्यात आलेली वाढ याच्यामुळे जगभरातून गुंतवणूक अमेरिकेमध्ये आकर्षित व्हायला सुरुवात झाली होती. अमेरिकेमध्ये चांगला परतावा मिळत असताना अन्यत्र पैसा का गुंतवावा अशी एकूण गुंतवणूकदारांची मानसिकता त्यावेळेस होती आणि त्याच्यामुळे भारतासह इतर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये जो पैसा गुंतवलेला होता तो पैसा वेगाने अमेरिकेकडे फिरायला लागला. अमेरिकेतील हा वाढता गुंतवणुकीचा ओघ डॉलरला बळकटी देत होता आणि त्याच्यामुळे युरोचं मूल्य 2022 सालच्या 6 महिन्यामध्ये डॉलर मागे तब्बल 12% गडगडलेलं होतं.
पण आता हा भूतकाळ जो आहे हा मागे सारून युरो डॉलरच्या तुलनेमध्ये आपल्याला आजच्या दिवशी तरी वधारलेला दिसतोय. युरो का कोसळला पहिल्यांदा हे सांगणं गरजेचं आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेची निवडणूक जिंकतील असं भाकीत वर्तवलं गेलं. ते निवडून आल्यानंतर सुधारणांचा धडाका लावतील असा अंदाज होता. आत्ताचं सांगतोय. त्याच्यानंतर इतर सर्व विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा अमेरिकेच्या विकासाची गती अधिक असेल असा एक कयास होता. आता अशा या सर्व अपेक्षा असण्याचं कारण असं होतं, की ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर टॅक्स कट करण्याचं वचन दिलेलं होतं. टॅक्स कट झाल्यामुळं अमेरिकेतील नागरिकांकडे खर्चण्यासाठी अधिक पैसा शिल्लक राहिला असता आणि कंपन्यांच्या नफ्यामध्ये वाढ झाली असती. यासोबतच ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन या घोषणेअंतर्गत डिरेग्युलेशन करण्याचं आश्वासन दिले होतं, ज्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन दोन्हीही वाढतील आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळ मिळेल अशी अपेक्षा होती. ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच टॅरिफ याच्याविषयी आक्रमक विधानं केलेली होती. ते टॅरिफ या विषयावरती वारंवार बोलत होते. पण तेव्हा असं वाटलं होतं, की ट्रम्प हे फक्त इतर राष्ट्रांसोबत निगोसिएशन करण्यासाठी, आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी असं बोलतायत आणि याच्यातून अल्टिमेटली अमेरिकन कंपन्यांचाच फायदा होईल असं वाटलेलं होतं. याच्या अगदी विरोधामध्ये परिस्थिती युरोपमध्ये होती बघा. राईट विंग पॉलिटिक्स या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येते. तेथील काही देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. जर्मनी, फ्रान्स यांसारख्या प्रमुख राष्ट्रांमध्ये आर्थिक आघाडीवरती सर्व काही आलबेल नाही आणि त्याच्यामुळे युरो हा डॉलरच्या तुलनेमध्ये कोसळत होता. यामुळे युरोपमधून गुंतवणूकदार पैसे काढून तो पैसा अमेरिकेमध्ये गुंतवत होते आणि ज्याच्यामुळे युरो अधिकच कोसळत होता. पण अचानकच गोष्टी पलटलेल्या आहेत आणि युरो डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत झालेला आहे. यामागचं प्रमुख कारण आहे ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत याचं. ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदा रेट कट करतील अशी अपेक्षा होती. डिरेग्युलेशन विषयी बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून टेरिफ आणि ट्वीट याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवलेला आहे. रोज वेगवेगळी विधानं करून ते संपूर्ण जगाला आणि अमेरिकेतील एकूण बिझनेस हाऊसेस आणि अमेरिकेतील जनता या सगळ्यांना परेशान करताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवल्यामुळं अमेरिकेतील नागरिकांसाठी आयात ज्या वस्तू आहेत त्या महाग झालेल्या आहेत, ज्याच्यामुळं एकूण अमेरिकन मार्केटमध्ये सुद्धा डिमांड कमी झालेली दिसून येते. दुसरीकडे ट्रम्प यांच्या धोरणांचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची कपात केली जाते आणि त्याच्यामुळे अमेरिकन मार्केट हे ऑलरेडी पॅनिक मोडमध्ये आहे. जे बिझनेस हाऊसेस गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्सवरती चालत होती, ती सुद्धा पॅनिक मोडवरती आलेली दिसून येत आहेत. रोज नवीन निर्णय लादले जात आहेत आणि त्याच्यामध्ये अमेरिकेतील जनता, तिथले बिझनेस हाऊसेस भरडले जात आहेत. याच्यामुळे परिणाम असा झालेला आहे, की अमेरिकन अर्थव्यवस्था इतर विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा वेगानं पुढे जाईल अशी जी अपेक्षा होती, ती अमेरिकेची अर्थव्यवस्था 2.8% च्या ऐवजी 2025 मध्ये 2.2% आणि 2026 मध्ये 1.6% या वेगाने पुढे सरकू शकते. आणि या सर्वांचा परिणाम अमेरिकेतील शेअर मार्केटवरती सुद्धा झालेला दिसून येतोय. अगदी स्पष्टपणे दिसते. मार्केटमधून डिमांडच गायब झालेली आहे असं एकूण चित्र आहे आणि आता या एकूण परिस्थितीमुळे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह ही जी त्यांची मध्यवर्ती बँक आहे ती व्याजदर कपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्याजदरामध्ये कपात केली म्हणजे गुंतवणुकीवरती कमी रिटर्न्स मिळणार आणि अमेरिकेतील गुंतवणूक आकर्षक नाही राहणार. त्याच्यामुळे अमेरिकेतील मार्केटमधून पैसा काढून तो इतरत्र गुंतवणूकदार घेऊन जाताना दिसतात. आता या ठिकाणी इतरत्र म्हणजे मोठे गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्यासाठी इथे येतो पर्याय युरोपचा. युरोपची अर्थव्यवस्था येणाऱ्या काळामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढेल असा अंदाज आहे. युक्रेन संदर्भात ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका, युक्रेनला युरोपियन युनियनने दिलेला पाठिंबा यामुळे युरोपचं वाढलेलं महत्त्व आणि युरोपियन युनियनने दाखवलेली एकी याच्यामुळे युरो हे संपूर्ण जगासाठी विकासाचं इंजिन असू शकतं हा विश्वास वाढलेला आहे आणि म्हणून डॉलरच्या तुलनेमध्ये युरो हे चलन सध्या आपल्याला वधारलेलं दिसतंय. भारतामध्ये सुद्धा आपल्याला अशीच काहीशी परिस्थिती दिसून येते बघा. आपलं चलन रुपया हे सुद्धा डॉलरच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीची तुलना करता ₹1 वधारलेला आहे. फेब्रुवारीमध्ये 87.5 च्या आसपास रेट होता. तो आता 86 च्या आसपास आलेला दिसून येतोय. एकूणच अमेरिकन अर्थव्यवस्था किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावरचा विश्वास कमी होत चाललेला आहे. म्हणून इतर चलनं जी आहेत ही डॉलरच्या तुलनेमध्ये थोडीशी वधारलेली आपल्याला दिसतात. आता ही जी काही वाढ दिसते ही कुठपर्यंत दिसेल हे आज तरी निश्चितपणे सांगता येणार नाही. हे शाश्वत असेल का हे सुद्धा निश्चितपणे सांगता येणार नाही. पण हे मात्र नक्की की आजच्या दिवशी डॉलरच्या तुलनेमध्ये युरो हा चांगलाच वधारलेला आहे.
आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.